Standard 10th Subject Science and Technology Part 2 Unit 1st Heredity and Evolution. Today we are going to discuss about the speciation and human evolution. Students, in previous video we seen about the Darwin's theory of natural selection, and we also studied about the Lamarckism. So these two theories we studied in previous videos. Now today we are going to study about the speciation. So see about what is speciation. So here the formation of a new species of the plants and animals is effect of the evolution. जेव्हा इव्होल्यूशन होत असतं तर तेव्हा प्लांट्स किंवा ॲनिमल्सच्या ज्या स्पेसीज आहेत तर त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होत असतात अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज टेक्स्ट. इथं काय होतं, नवीन प्रकारच्या ज्या स्पेसीज आहेत तर त्या काय होतात, तयार होत जातात. सो स्पीसीज दॅट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस द फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. आता स्पीसीज कुणाला म्हणायचं पहा, दॅट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. हा ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये काय होत असतं, इन बिटवीन दिस ऑर्गॅनिझम दे कॅन प्रोड्यूस द फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. त्यांच्यामध्ये नॅचरल रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे तर ती त्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझममध्ये होऊ शकते आणि ते काय करू शकतात, फर्टाईल अशा प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स जे आहेत तर ते तयार करू शकतात. सो ईच स्पीसीज ग्रोथ इन अ स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन. प्रत्येक स्पीसीज जो असतो तर तो काय होतो, एका स्पेसिफिक अशा टाईपच्या जॉग्राफिकल कंडिशनमध्ये काय होत असते, त्यांची ग्रोथ होत असते. देअर फूड, habitat, reproductive ability and periods that are different. प्रत्येकामध्ये काय असतं बघा, त्या प्रत्येका स्पीसीजचे ज्या स्पीसीजमध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं फूड, त्यांचं हॅबिटॅट किंवा रिप्रोडक्शनची जी ॲबिलिटी आहे किंवा रिप्रोडक्शनचा जो कालावधी आहे म्हणजे पिरियड आहे तर तो प्रत्येकामध्ये काय असतो, वेगवेगळा असतो. However, genetic variation is responsible for the formation of new species from earlier one. आता इथं जरी असं असलं तरी पण जेनेटिक जे व्हेरिएशन आहे म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये समजा काही व्हेरिएशन्स तयार झाले, काही चेंजेस झाले, सो दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. म्हणजे आधीच्या स्पेसीजपेक्षा वेगळ्या प्रकारची जी स्पेसीज आहे तर ती तयार होण्यासाठी कारणीभूत ठरणारा कोण असतो, जेनेटिक व्हेरिएशन. सो बिसाइड द जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस दॅट आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. याच्याशिवाय आणखी म्हणजे जेनेटिक व्हेरिएशनच्या शिवाय जॉग्राफिकल आणि जे रिप्रोडक्टिव्ह चेंजेस होतात दे ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. सो सिमिलरली जॉग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन also leads to speciation. आणि याच्यासोबतच याचप्रमाणे जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे म्हणजे काही स्पेसीज काय असतात, आयसोलेट झालेले असतात, ऑर्गॅनिझम आयसोलेट झालेले असतात तर त्यांच्यामध्ये काय होतं, काही प्रकारचे चेंजेस होतात आणि फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज होतात. सो दॅट इज अ स्पेशिएशन. हे काय होतं, त्याचा परिणाम म्हणून काय होतं, स्पेशिएशन इज फॉर्मेशन ऑफ new species occurs. Now next point is about the human evolution. See about the human evolution. मानवाची उत्क्रांती कशी झाली तर याच्याबद्दल आपण आता पाहूया. So the biodiversity that known today that has been said to form from very simple unicellular organism due to evolution. आत्ता आपल्याला ही जी काही बायोडायव्हर्सिटी दिसते अमंग मेनी
number of organisms. There is a vast diversity that is seen in these organisms. So this is seen that, or it has been said that this type of evolution that occurs from a unicellular organism and this is due to the इव्होल्युशन. म्हणजे आत्ता आपल्याला जे काय ही व्हास्ट डायव्हर्सिटी दिसते ही स्टार्ट कशापासून झाली आहे तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्यांच्यापासून ही स्टार्ट झालेली आहे आणि हे घडलं कशामुळे सो दॅट इज ड्यू टू इव्होल्युशन. सो इन धिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ द ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर. इथं आपल्याला काय दिसतंय एक पिक्चर दिसतंय याच्यानुसार ह्युमन इव्होल्युशन झालेलं आपल्याला दिसतं. आता इथे बघा याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर बघा हे आपण सांगू शकतो की लास्ट डायनोसॉर्स डिसअपियर्स ॲप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स ॲगो. शेवटचा जो डायनोसॉर आहे तर त्याचं अस्तित्व केव्हा होतं जवळपास 7 कोटी वर्षांपूर्वी का होता हा शेवटचा जो डायनोसॉर आहे त्याचं अस्तित्व होतं. सो ॲट दॅट टाईम त्या काळी जे जवळजवळ 7 कोटी वर्षांच्या पूर्वी मंकी लाईक ॲनिमल दॅट इज सेड टू बी इव्हॉल्व्ड फ्रॉम सम ॲन्सेस्टर्स हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेमूर. आता तेव्हा म्हणजे 7 कोटी वर्षांपूर्वी मंकीसारखा दिसणारा लेमूर जो आहे तर तो काय झाला त्याचं अस्तित्व किंवा त्याचं इव्होल्युशन झालेलं आहे तो अस्तित्वात आलेला आहे. तर तो थोडाफार कमी अधिक प्रमाणात काय आहे आत्ताचा जो मॉडर्न लेमूर आहे तर त्याच्यासारखाच काय असतो तो दिसतो. इथं हा काय आहे मंकी लाईक जे लेमूर्स आहेत तर ते काय झाले इव्हॉल्व झालेले आहेत जवळपास 7 कोटी वर्षांपूर्वी. सो द टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ द आफ्रिका दॅट इज सेड टू बी डिसअपियर्ड ड्यू टू 4 करोड इयर्स ॲगो. आता हा जो मंकी लाईक लेमूर होता तर त्याचं टेल जे आहे तर ते डिसअपियर झालं. तर याच्या असं कारणीभूत होण्यासाठी काही डिफरंट थेरीज जे आहेत तर ते आपण याच्यापूर्वी पाहिलेल्या आहेतच. म्हणजे नॉन युजेबल असेल तर असे काही जे ऑर्गन्स आहेत तर ते डिजनरेट होतात किंवा डिसअपियर होतात. तर तसं 4 कोटी वर्षांपूर्वी त्या लेमूरमधलं जे टेल होतं तर ते काय झालेलं आहे डिसअपियर झालेलं आहे. So they developed due to the enlargement in the brain and their hands they were also improved and thus ape-like animals were evolved. आता पुन्हा त्यांच्यामध्ये काही डेव्हलपमेंट झालेली आहे. ही डेव्हलपमेंट कशी एनलार्जमेंट ऑफ द ब्रेन म्हणजे ब्रेनचा जो साईज आहे तर तो काय झालेला आहे त्यांच्यामध्ये एनलार्ज झालेला आहे. तसंच त्यांचे जे हँड्स आहेत तर ते पण त्यांच्यामध्ये पण काय झाली इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. अँड दस द एप लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्व्ड. आणि अशा प्रकारे एपसारखे दिसणारे जे ॲनिमल्स आहेत तर ती इव्हॉल्व झालेली आहेत. आता मधला जो कालावधी आहे मीनवाईल दीज एप लाईक ॲनिमल्स रीच टू द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. आता हे सगळे जे एप लाईक ॲनिमल्स आहेत तर ते काय झाले साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये आशिया खंडामध्ये काय झाले हे पोचलेले आहेत. अँड फायनली दे आर इव्हॉल्व इन टू द गिबॉन अँड ओरंगुटान. आणि मग नंतर त्यांचं इव्होल्युशन कशामध्ये झालेलं आहे गिबॉन आणि ओरंगुटानमध्ये झालेलं आहे जे अजूनही आपल्याला काय होतात ह्या नॉर्थ आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये आपल्याला हे सापडतात. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स जे राहिलेले जे एप लाईक ॲनिमल्स होते जे आफ्रिकामधले अँड फ्रॉम देन गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्व्ड अबाउट 2.5 करोड इयर्स ॲगो. म्हणजे जवळपास 2.5 कोटी वर्षांपूर्वी त्या एप लाईक जे ॲनिमल्स आहेत तर त्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे. गोरिला आणि चिंपांजी सारखे हे जे मंकीज आहेत तर ते काय झाले त्यांच्यापासून इव्हॉल्व झालेले आहेत. इव्होल्युशन of some of the 2 crore years old species of the apes seems to be occurred in a different ways. आता याच्यानंतर 2 कोटी वर्षांपूर्वी जे काय हे एप लाईक दिसणारे सगळे जे हे काय ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये इव्होल्युशन जे आहे
तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं आपल्याला दिसतं. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. तर त्यांनी काय केलं, आपल्या हातांचा काय केला जास्त उपयोग केलेला आहे खाण्यासाठी किंवा इतर वर्कसाठी. अँड दोज ॲप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर असे हे सगळे जे ॲप्स आहेत तर त्यांनी ते काय करायला लागले, जमिनीवर राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे बिकॉज ऑफ द डिक्लाइन ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे ॲक्च्युली एन्व्हायरमेंट ड्राय एन्व्हायरमेंटमुळं बऱ्याच वेळेला काय झालं, झाडांची संख्या वगैरे काय झाली, व्हेजिटेशन हे लॉस झालेलं आहे. अशा वेळेस असे हे जे ॲप्स आहेत तर ते जमिनीवर राहायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ॲज फॉरेस्ट गेट स्टार्टेड टू डिक्लाइन, म्हणजे जंगलांची संख्या जी आहे ती कमी कमी होत गेल्यामुळे. सो देअर लुंबार बोन्स डेव्हलप्ड इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोश्चर इन द ग्रासलँड. आता त्यांच्यानंतर त्यांचं लुंबार बोन जे आहे म्हणजे कमरेचं जे हाड आहे तर ते त्याच्यामध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे की ते काय करायला लागले किंवा डेव्हलपमेंट झालेली आहे की ते जे इरेक्ट पोश्चरमध्ये म्हणजे दे कॅन स्टँड इन देअर इरेक्ट पोश्चर, म्हणजे ते उभे राहायला किंवा उभ्या स्थितीमध्ये काय करायला लागले, ते त्या ग्रासलँड जो काय रिजन होता त्याच्यामध्ये ते 2 पायांवर चालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे इरेक्ट पोश्चरमध्ये उभ्या स्थितीमध्ये ते काय करायला लागले, चालायला लागलेले आहेत. सो देअर हँड्स बिकम्स अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. आणि असं चालण्यामुळे काय झालं, त्यांचे हँड्स फ्री झाले आणि ते काय करू लागले, त्या हँड्सचा यूज कोणत्याही इतर कारणांसाठी, इतर वर्कसाठी ते कोणत्याही वेळी त्यांना करणं हे सहज शक्य झालेलं आहे. सो दिस इज द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स. सो दीज आर द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स विथ इरेक्ट पोश्चर वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्वड अबाउट 2 करोड इयर्स ॲगो. आणि हा जो पहिला जो मानव आहे जो इरेक्ट पोश्चरमध्ये राहणारा म्हणजे उभ्या स्थितीमध्ये चालणारा हा जो काय जो ह्युमन आहे तर तो जवळपास 2 कोटी वर्षांपूर्वी काय झालेला आहे, तो इव्हॉल्व झालेला आहे. सो फर्स्ट रेकॉर्ड ऑफ द ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस. सगळ्यात आधी जो आहे रेकॉर्ड झालेला म्हणजे ज्याची नोंद घेतलेली आहे असा ह्युमन सारखा दिसणारा जो ॲनिमल आहे दॅट फॉर्म ऑफ रामापिथिकस. तो कोण आहे, रामापिथिकस आहे. सो दॅट इज अ एप फ्रॉम द ईस्ट आफ्रिका. आणि तो कुठला आहे, ईस्ट आफ्रिकेमधला. आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रोन अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट. आणि मग त्याच्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर त्यांची ग्रोथ झाली अजून त्या जे एप लाईक दिसणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांची ग्रोथ झालेली आहे. शिवाय ते जास्त काय झाले, इंटेलिजंट झालेले आहेत, जास्त हुशार झाले. अँड दस द एप ऑफ द साऊथ आफ्रिका इव्हॉल्वड अबाउट 40 लाख इयर्स ॲगो. आणि मग अशा प्रकारे जवळजवळ 40 लाख वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेमध्ये हा जो इव्हॉल्व झालेला जो काय ह्युमन लाईक ॲनिमल आहे त्याचं इव्होल्युशन साऊथ आफ्रिकेमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. नाउ सी द मॉर्फॉलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी मेंबर ऑफ द जीनस होमो अबाउट 20 लाख इयर्स ॲगो. आता हे जे काय ह्युमन लाईक ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये जी मॉर्फॉलॉजी आपल्याला दिसते ह्युमनसारखी दिसणारी म्हणजे जे एक्सटर्नल ॲपियरन्स जे आहे जे ह्युमनसारखं दिसणारं. सो दॅट जसं आत्ता आपल्याला हे होमो या जीनसमध्ये दिसतं आपल्याला. आत्ता आपण जे ह्युमन बिईंग्स आहेत तर त्यांचं जीनस आहे होमो आणि स्पेसिस आहे सेपियन्स. तर हे जे जीनस जो होमो आहे त्यांच्यामधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यासारखं ॲपियरन्स जे आहे तर ते काय झालं, तसं ॲपियरन्स स्टार्ट झालेलं आहे केव्हापासून, अबाउट 20 लाख इयर्स ॲगो म्हणजे 20 लाख
वर्षांपूर्वीपासून हे जे अपीरन्स आहे त्यांच्यासारखं दिसणारं तर हे सुरू झालेलं आहे. सो हिअर सी अबाउट 20 लाख इयर्स अगो and thus the skilled human developed. आणि अशा प्रकारे जवळपास 20 लाख वर्षांपूर्वी जो पूर्ण स्किल्ड ह्युमन आहे तर त्याचं काय झालेलं आहे डेव्हलपमेंट झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. अबाउट 15 लाख इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्व्ड. आणि पूर्णपणे ताठपणे चालणारा जो ह्युमन आहे तर त्याचं जे अस्तित्व आहे तर ते जवळपास 15 लाख वर्षांपूर्वी त्याचं अस्तित्व किंवा तो जो आहे तर तो इव्हॉल्व झालेला आपल्याला दिसतो. सो इट मे हॅव एक्झिस्ट इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. आणि त्याचं जे इव्होल्युशन आहे तर ते मे बी कदाचित कुठे झालेलं आहे चायना आणि इंडोनेशिया हे जे एशियन कॉन्टिनेंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये त्या देशांमध्ये यांचं इव्होल्युशन झालेलं आपल्याला दिसतं. नाव नेक्स्ट सी द इव्होल्युशन ऑफ द अपराइट मॅन कंटिन्यू इन द डायरेक्शन ऑफ द डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स. आता 1 लाख वर्षांपूर्वीपासूनच काय झालं जो ह्युमन आहे अपराईट ह्युमन तर त्याचं जे इव्होल्युशन आहे तर ते तिथं थांबलं नाही आहे तर ते कंटिन्यू राहिलेलं आहे इन द डायरेक्शन ऑफ द डेव्हलपिंग देअर ब्रेन. त्यांचे आता काय व्हायला लागले ब्रेन जे आहे तर ते डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे जवळपास 1 लाख वर्षापूर्वीपासूनच. अँड हिअर मीन वाईल इट डिस्कवर्ड द फायर. आणि अशा प्रकारे मधल्या कालावधीमध्ये या मानवानं म्हणजे जो अपराईट असा काय आहे पोश्चर असलेला हा जो ह्युमन किंवा हा आहे तर त्यानं काय केलं अग्नी जो आहे तर त्याचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे. सो ही डिस्कवर्ड फायर. ब्रेन ऑफ 50,000 years old man had been sufficiently evolved due to extent that it would be considered as a member of a class-wise man. आणि जवळपास 50,000 वर्षांपूर्वीचा जो मानव आहे तर त्यांच्यामध्ये अशा ब्रेनची सफिशियंटली काय झाली इव्होल्युशन झालेलं आहे डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि तिथं त्याचं जे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काय झालं आहे तो डेव्हलप झालेला आहे. आणि असं समजण्यात येतं आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन. आणि तो आता काय कसा बनलेला आहे क्लास वाईज मॅन जे आत्ता आपण म्हणतो होमोसेपियन्स तर त्या मेंबरसारखा काय झाला आहे तो त्याचा ब्रेन जो आहे तर तो इव्हॉल्व झालेला आपल्याला दिसतो जवळपास 50,000 वर्षांपूर्वी. नाव सी निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. म्हणजे सगळ्यात पहिला वाईज मॅन जो आहे तर तो निअँडरथल हा मॅन जो आहे तर तो वाईज मॅन म्हणून कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्ड अबाउट 50,000 years ago. आणि त्याच्यानंतर क्रो मॅग्नॉन जो आहे तर तो काय झाला आहे 50,000 वर्षांपूर्वी त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आफ्टरवर्ड्स दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन अर्लियर. नंतर म्हणजे 50,000 वर्षांनंतर ह्या ह्युमनचा जो आहे जो अपराईट आणि इरेक्ट पोश्चरमध्ये असणारा हा जो ह्युमन आहे त्याचं जे इव्होल्युशन आहे तर ते खूप जास्त आधीपेक्षा खूप वेगाने काय होतं याचं इव्होल्युशन सुरू आहे. आणि अबाउट 10,000 years ago म्हणजे जवळपास 10,000 वर्षांपूर्वी द वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. म्हणजे जवळपास 10,000 वर्षांपूर्वीपासून मानवाने शेती करायला काय केलेली आहे सुरुवात केलेली आहे. आणि इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड द एस्टॅब्लिश्ड द सिटीज. आणि मग नंतर त्याने काय केलेले आहे ही स्टार्टेड रिअरिंग ऑफ द कॅटल. त्यानं जनावरं पाळायला सुरुवात केली आणि सिटीज ज्या आहेत तर त्यांची पण काय झालं एस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्यांचं ते वसवायला सुरुवात केलेली आहे. आणि मीनवाईल काय झालं बघा कल्चरल डेव्हलपमेंट टू प्लेस. शिवाय त्यांच्यामध्ये सांस्कृतिक जे डेव्हलपमेंट विकास आहे तर तो पण काय झाला होत गेलेला आहे. आर्ट रायटिंग दॅट वॉज
इन्व्हेंटेड अबाउट 5000 years ago. म्हणजे वेगळ्या प्रकारच्या कला आहेत किंवा रायटिंग जे आहे म्हणजे लेखनाची ही जी कला आहे तर ती जवळपास 5000 वर्षांपूर्वीपासून काही आहे अस्तित्वात आहे. दस द हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड. जेव्हा लिहायला सुरुवात केली या मानवानं तर तेव्हापासून काय आहे इतिहास काय झाला इतिहासाला सुरुवात झालेली आहे. मॉडर्न सायन्सेस इमर्ज्ड अबाउट 400 years ago. आणि मॉडर्न जे आधुनिक जे काय विज्ञान आहे त्याला मात्र सुरुवात झाली 400 वर्षांपूर्वीपासून. देन इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years ago. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल जे काय सोसायटी आहे वसाहती आहेत तर त्या मात्र निर्माण झाल्या त्या स्थापन झाल्या आहेत 200 वर्षांपूर्वीपासून. नाव वी हॅव रिच्ड ॲट धिस स्टेज अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ द रूट्स ऑफ द ह्युमन ॲन्सेस्ट्री. आणि आत्तापर्यंत आपण म्हणजे तिथून काय केलं आत्तापर्यंत आपण इथंपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. नाव स्टील वी आर सर्चिंग. अजूनही काय करतोय आपण जे काय आपल्या ह्युमनचे ॲन्सेस्ट्री आहे म्हणजे जे काय पूर्वज आहेत तर त्याच्याबद्दलचा रिसर्च जो आहे तर तो अजूनही कंटिन्यू काय होत आहे सुरू आहे राहिलेला आहे आणि तो असाच सुरू राहणार आहे. सो हिअर अबाउट धिस चॅप्टर. सो हिअर वी कंप्लीट धिस फर्स्ट युनिट दॅट इज द हेरिडिटी अँड ड्युरेशन. नाव एक्सरसाइज. सी सॉल्व द एक्सरसाइज गिवन इन textbook. Solve the exercise that is given in your book. So this is today's exercise.